श्रीमन्महागणाधिपतये नमः। वंदन श्री देवा गणेशा, वंदन श्री देवा गणेशा, वंदन श्री देवा विघ्नहरेशा परम परेशा, विघ्नहरेशा परम परेशा, वंदन श्री देवा गणेशा, वंदन श्री देवा गणेशा, वंदन श्री देवा मंगलमय प्रभो मंगल ईशा, अकर चरण विश्वभरण, उकर लंबोदरधिकरण, मकर मस्तक शिव शिव स्मरण, मकर मस्तक मकर मस्तक शिव शिव स्मरण, मकर मस्तक शिव शिव स्मरण, जय जय प्रणवेशा, जय जय प्रणवेशा, वंदन श्री देवा, वंदन श्री देवा गणेश, वंदन श्री देवा। ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया जनार्दन सद्गुरु ते विनवी, जनार्दन सद्गुरु ते विनवी, गुरु ते हो विनवी, गुरु ते हो विनवी, गुरु ते विनवी, जनार्दन सद्गुरु ते विनवी। सद्गुरुनाथ महाराज की जय। जनार्दन सद्गुरु ते विनवी, निरंजनी चाराया कीर्तनी, निरंजनी चाराया कीर्तनी, ये सद्गुरु कृष्ण चरणी लक्ष लागो रे, लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे, कीर्तन रंगे रंगात देहवा हो रे,
चरणी लक्ष लागो सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्यावो रे सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्यावो रे तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावो रे तन्मय होवोनी बलवंत प्रेमे सद्रूपचिन्मय नारायण नामी नारायण चिन्मय नारायण हो चिन्मय नारायण चिन्मय नारायण हो चिन्मय नारायण हो चिन्मय नारायण चिन्मय नारायण हो चिन्मय नारायण चिन्मय नारायण हो चिन्मय नारायण चिन्मय नारायण चिन्मय नारायण हो चिन्मय नारायण चिन्मय नारायण रूप मनी ध्यावो रे नारायण रूप मनी ध्यावो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मतां निजानन्दरूपी जरी घे समाधी जनांचे निवारी पर्याधी व्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला छेत्तारं संशयकुलं वेत्तारं ज्ञानसाधनं भित्तारं हृदयग्रन्थिं नारदं प्रणमाम्यहं श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीये नामधानेन कथयिष्ये शुभा कथा नारायण विधि आदिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरि वासुदेव हरि पांडुरंग हरि वासुदेव हरि. नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक
जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वाची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. शिकल्या बोलाते सांगतील वाद, शिकल्या बोलाते सांगतील वाद. शिकल्या बोलाते सांगतील वाद. अनुभव भेद नाही कोणा, अनुभव भेद नाही कोणा, नाही कोणा. शिकल्या बोलाचे सांगतील वाद, शिकल्या बोलाचे सांगतील वाद. पंडित हे ज्ञानी करीतील कथा, पंडित हे ज्ञानी करीतील कथा. न मिळती अर्था निज सुखा, न मिळती अर्था निज सुखा. शिकल्या बोलाचे सांगतील वाद, शिकल्या बोलाचे सांगतील वाद. शिकल्या बोलाचे सांगतील. तुका म्हणे जैसी लाचासाठी ग्वाही, तुका म्हणे जैसी, तुका स्वाठी क्वाशी, तुका म्हणे जैसी लाचासाठी क्वाशी. देतील ते ठावी नाही वस्तू, देतील ते ठावी नाही वस्तू. शिकल्या बोलाचे सांगतील वाद, शिकल्या बोलाचे सांगतील वाद. शिकल्या बोलाचे बोलाचे सांगतील वाद, सांगतील वाद. गोपाल कृष्ण भगवान की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. गो माता की जय. गंगा माता की जय. देवर्षि नारद महाराज की जय. परमहंस सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजच्या पूर्वरंगाच्या निरूपणासाठी संत मुकुटमणी तुकाराम महाराजांचा भंग घेतलेला आहे.
तुकाराम महाराज वर्णन करतात की शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभव भेद नाही कोणा. आम्ही जसं शिकलं तेच मांडतो. तुकाराम महाराज म्हणतायत पण नुसतं मांडून उपयोग नाही, त्याचा अनुभव आम्ही घेत नाही. त्याचा अनुभव घ्यायला पाहिजे, अनुभूती महत्त्वाची. अनुभव भेद नाही कोणा. पंडित हे ज्ञानी करीतील कथा. जे पंडित आहेत ते कथा करतात, पण त्या कथा करीत असताना त्याचं फलस्वरूप शास्त्राचं तात्पर्यभूत जे असं आत्मानुभव आहे, ज्यामुळे निजसुखाची प्राप्ती आहे, ते मात्र त्यांना प्राप्त होत नाही. मग काय उपयोग आहे त्याचा? केवळ पैशासाठी कथा, केवळ प्रसिद्धीसाठी कथा. तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये फार सुंदर सांगतायत. तुका म्हणे जैसी लाचासाठी ग्वाही. हे पैसे घेऊन साक्ष देतात, खोटी साक्ष. रुपाईचे 16 साक्षीदार मिळतात, पण ज्याच्याबद्दल ते साक्ष देतात ती काय घटना घडली आहे, काय प्रसंग आहे, हे त्यांना माहीत नसतं. देतील ते ठावी नाही वस्तू, काहीच माहीत नसतं. केवळ पैसे घेऊन साक्ष देतात. तशी आणि ही स्थिती आहे. सर्व जे प्राणी आहेत, चतुष्पाद प्राणी वगैरे आणि मनुष्य प्राणी, यांच्यामध्ये फरक काय? इतर जे प्राणी आहेत, आहार निद्रा भय मैथुनंच. आहार निद्रा भय मैथुन या सर्व गोष्टी सारख्या आहेत आणि उपजत ते ज्ञान त्या चतुष्पादांनाही आहे. पण मनुष्य मात्राला मात्र परमेश्वराने एक अजब देणगी दिली आहे आणि ती म्हणजे ज्ञान. त्यांना ते उपजत ज्ञान असल्यामुळे तेवढ्यावर त्यांचं जीवनक्रम भागतो. पण मनुष्याला परमेश्वराने ज्ञान दिलं आहे आणि त्या ज्ञानाच्या आता जोरावर मी कोण आहे, मी कसा आहे, माझा जगाशी काय संबंध आहे, मी काय केलं पाहिजे, काय न केलं पाहिजे, मी करतोय ते योग्य आहे किंवा नाही, हे आणि त्या ज्ञानाने कळतं. आणि या ज्ञानासाठी मुख्य म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण, त्या शिक्षणामुळे ही ज्ञानप्राप्ती आहे, म्हणून शिक्षणाला महत्त्व आहे. आणि ज्या शिक्षणातून खरोखर आत्मिक समाधान लाभतं, मनाला शांती मिळते, ते शिक्षण योग्य आहे. ज्या शिक्षणाने आत्मिक शांती लाभत नाही, आत्मानुभव येत नाही, समाधान प्राप्त होत नाही, ते शिक्षण व्यर्थ आहे. गोव्याचे प्रसिद्ध संत सोहिरोबानाथ एका पदामध्ये म्हणतायत, ना दे चित्ता शांती ऐशी विद्या कशाला. ना दे शांती चित्ता ऐशी विद्या कशाला. ही विद्या चित्ताला शांती देत नाही, ती विद्या काय उपयोगाची? ते पुढे म्हणाले, नघेचे हरीचे नाम, नघेचे हरीचे नाम, ऐशी जिव्हा कशाला, ऐशी जिव्हा कशाला. नादे चित्ता शांती ऐशी विद्या कशाला. ज्या विद्येमुळे शांती मिळत नाही, शांती फार महत्त्वाची आहे. आज जीवनामध्ये शांती नाही आहे,
म्हणून शांती महत्त्वाची आहे. ज्या विद्येने, ज्या शिक्षणाने मानसिक शांती लाभते, अर्थात त्यासाठी किंवा जिव्हा जी आहे ही काय उपयोगाची आहे? जर तिने नामस्मरण केलं नाही, देवाचं नावच घेतलं नाही, तर अशी जिव्हा काय करायची आहे? आणि हे कळण्याकरता, हे समजण्याकरता शिक्षण महत्त्वाचं आहे. आणि ते शिक्षण देणारे जे शिक्षक आहेत, जे गुरु आहेत, ते अधिकारी असले पाहिजेत, ते निस्वार्थ असले पाहिजेत आपल्या कर्तव्यामध्ये, आणि पूर्णपणे त्यांचं लक्ष असलं पाहिजे. शिक्षक याचा अर्थ असा निघेल, शिक्षक, शिक्षक, शी म्हणजे शीलवान, क्ष म्हणजे क्षमावान, आणि क म्हणजे कर्तव्यनिष्ठ. शिक्षकांनी विद्यार्थ्याला असं घडवलं पाहिजे की त्या विद्यार्थ्याला आत्मिक शांती लाभली पाहिजे. एवढंच नव्हे तर त्यांनी जीवनामध्ये समाजासाठी काही केलं पाहिजे, राष्ट्राच्या उद्धारासाठी काही केलं पाहिजे, असं शिक्षण दिलं पाहिजे. आणि त्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरू कुणाला म्हणायचं? समर्थ रामदास स्वामी सद्गुरूंचं लक्षण सांगतात. मुख्य सद्गुरूचे लक्षण, आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थिती. सद्गुरू निस्वार्थ हेतूने त्यांनी शिक्षण दिलं पाहिजे. त्या शिक्षणाचा उपयोग, अर्थात शिक्षण हे स्वतःच्या केवळ पोट भरण्याकरता नको आहे. आज अशी स्थिती आहे की शिकायचं कशाला, आपलं कमी अधिक पोट भरलं पाहिजे, माझा स्वार्थ मी साधला पाहिजे, एवढ्याकरता नको आहे. तर त्या शिक्षणाने आत्मिक समाधान लाभलं पाहिजे. नुसतं आत्मिक समाधान लाभून उपयोग नाही, तर समाजासाठी मी काही केलं पाहिजे, समाज उद्धारासाठी, राष्ट्रोद्धारासाठी मी काही केलं पाहिजे, असं आणि बीज त्या शिक्षणामध्ये असली पाहिजे. अर्थात जसे सद्गुरू आवश्यक आहेत, तसा सत्शिष्यही आवश्यक आहे. सत्शिष्य असल्याशिवाय आणि उपयोग नाही. म्हणून सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्यामधून, मंथनातून जे ज्ञान निघतं, त्या ज्ञानाने राष्ट्राचा उद्धार झाला पाहिजे. केवळ माझ्या स्वार्थाकरता किंवा त्या ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा. म्हणून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शिक्षणाचं जे मूळ ध्येय आहे ते म्हणजे अध्यात्म आहे. अध्यात्म जर असेल, परमेश्वरा, आज काय झालं आहे, भगवत पूज्यपाद जगद्गुरू शंकराचार्य स्वामींनी सांगितलं आहे शतश्लोकी ग्रंथामध्ये की देह, स्त्री, पुत्र, मित्रानुचर. देह, स्त्री, पुत्र, मित्र किंवा सेवक, हयवृषास्तोष, घोडे, बैल, हेच मला संतोष देणारे आहेत. आणि त्यांची मीमांसा करण्यातच माझं आयुष्य चाललं आहे. पण यांना आणि तेज देणारा, यांची गुणसंपन्नता वाढवणारा जो प्राणेश्वर आहे, त्याची मीमांसा करीत नाहीत. जगद्गुरू शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात की त्या प्राणेश्वराची कुणी आणि मीमांसा करीत नाही, याची मीमांसा करीत बसतात. पण मुळात असं आहे की या प्राणेश्वराची मीमांसा केली पाहिजे. अरे, ज्यांनी आम्हाला हा देह दिला, हा देह आमचा नाहीच आहे. खरं म्हणजे ती पंचमहाभूत उदार झाली, पंचमहाभूते झाली उदार, त्यांनी वानगी दिधली उधार, झाली तुझी कुडी तयार. पंचमहाभूत उदार झाले, त्यांनी वानगी उधार दिली आणि त्यातून आमचं शरीर निर्माण झालं. ज्या शरीराची, ज्या देहाची किंवा या आप्तेष्टांची, नोकर, वृषभ
घोडे यांच्या मी मीमांसा करतो, पण ज्या देहाची मीमांसा करतो तो देह तरी आमचा आहे का? संत सांगतायत, देह हा काळाचा धन कुबेराचे, देह हा काळाचा धन कुबेराचे, देह हा काळाचा धन कुबेराचे. देह हा काळाचा धन कुबेराचे, तेथे मानवाचे काय आहे, तेथे मानवाचे काय आहे. देह हा काळाचा धन कुबेराचे, देह हा काळाचा धन कुबेराचे. देह हा काळाचा आहे, कुणीही अमरपट्टा बांधून आला नाही. जो जन्माला आला तो जाणार आहे. भगवंतांनी गीतेमध्ये मरण ही विकृती नाही, प्रकृती सांगितली. मरणम प्रकृती शरीरिणाम. जो जो जन्माला आला, माऊली सांगतायत, पेरिले जे आणि जन्माला आलंय, जे उगवलंय ते नाश होणार आहे, जे जन्माला आलंय ते नष्ट होणार आहे. रामजोशी एके ठिकाणी सांगतायत, ऐक सज्जना मन मोहनारे पाहता संपत कोणाची, ऐक सज्जना मन मोहनारे शरीर संपत कोणाची. जाईल काया जाईल माया उसनी अणली पाचांची. अरे ऐक सज्जना मन मोहनारे शरीर संपत कोणाची. जाईल काया जाईल माया उसनी आणली पाचांची. कौरव गेले पांडव गेले, कौरव गेले पांडव गेले, वदली वाणी व्यासाची, वदली वाणी व्यासाची. अरे ऐक सज्जना मन मोहनारे शरीर संपत कोणाची. छप्पन कोटी यादव गेले, नुरली काया कृष्णाची, कृष्णाची. ऐक सज्जना मन मोहनारे शरीर संपत कोणाची, शरीर संपत कोणाची. हे शरीर कोणाचं आहे? जो जन्माला आला तो जातो. आणि हे अध्यात्म जर असेल, या देहाची नश्वरता जर कळली मानव देहामध्ये, तर स्वार्थापासून तो दूर राहतो. आपला स्वार्थ सोडून राष्ट्राचा उद्धार कसा होईल, आणि मग तो वादामध्ये पडत नाही. तो वादामध्ये पडत नाही. कदाचित एखाद्या वेळेस तो आपल्या प्राणाचीही आहुती राष्ट्राकरता देतो. स्वतःचा स्वार्थ तो साधत बसत नाही. नुसती कथा. तुकाराम महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतायत की कथा करतात पंडित ज्ञानी, पंडित हे ज्ञानी करीतील कथा. पण पंडित कुणाला म्हणायचं? भगवान गोपालकृष्णांनी पंडित कुणाला म्हणायचं ते भगवद्गीतेमध्ये सांगितले. 4थ्या अध्यायामधला 19वा श्लोक आहे. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्नि सर्व कर्माणं तमाहु पंडितं बुधाः. ज्याची कर्म संकल्परहित आहेत. बाबा गर्देंनी गीतामृत शतपदीमध्ये फार सुंदर वर्णन केलंय. संकल्पाविण कर्मे ज्याचे, संकल्पाविण ज्याची कर्म असतात, चालती ज्या पुरुषाची.
संकल्पाविण कर्मे सकलही चालती ज्या पुरुषाची ज्ञानाग्नीने कर्म जाळेल. ज्याची कर्म ज्ञानाग्नीने जाळली जातात. पंडित तोच पंडित आहे. ज्ञानी लोक त्याला पंडित म्हणतात. पण हा ज्ञानाग्नी जो आहे तो आणि ओल्या लाकडाला जसा अग्नी स्पर्श करीत नाही तसा मायेमध्ये आसक्त असणाऱ्याला, ज्याचं चित्त आणि ओलं आहे अशाला तो स्पर्श करीत नाही. शुष्क अशा लाकडाला जे वाळलेलं आहे त्याला अग्नी स्पर्श करतो. तसं ज्याच्या चित्तामध्ये मोह नाही, ममता नाही, आसक्ती नाही आणि वैराग्याने ज्याचं अंतःकरण शुष्क झालेलं आहे अशाला तो ज्ञानाग्नी जाळतो. आणि ज्याचं कर्म असं, आणि तो पंडित फक्त केवळ आणि कथा करतोय पण त्यातलं जे आत्मसुख आहे, आत्म अनुभव आहे तो घेत नाही. आपल्याला सांगितलं की जे साक्षीदार आहेत ते पैसे घेतात, खोटी साक्ष देतात, पण त्यांना त्यातली वस्तू माहीत नसते. तसं नुसतं कथा करणं, नुसतं व्याख्यान जोडणं आणि जसं सांगितलं आहे, जसं शिकवलं आहे तेवढं मांडणं एवढ्याने उपयोग नाही. तर जीवनामध्ये आत्मअनुभूती घेतली पाहिजे. आणि त्या आत्मअनुभूतीसाठी शिक्षणाचं ध्येय तसं असलं पाहिजे. शिक्षक जे आहेत त्यांनी ते विद्यार्थ्याच्या मनावर बिंबवलं पाहिजे. शिक्षकांनी आपलं पोट भरावं, त्यांनी आपल्याला धन आणून द्यावं, किंवा त्या गुरूंच्या मनामध्ये असणारे द्वेषमूलक जे विचार आहेत, एखाद्याने त्यांना त्रास दिला आहे मग त्याचा सूड उगवण्याकरता आपल्या शिष्यांचा उपयोग करायचा आणि त्याची परतफेड करायची, अशी गुरुदक्षिणा घेऊन जर ते शिक्षणाचं ध्येय असेल तर काय होईल? आपसात भांडणं होतील, समाजामध्ये भांडणं होतील आणि त्यामुळे राष्ट्राची हानी होईल. याकरता राष्ट्राची हानी होऊ नये म्हणून शिक्षणाचं ध्येय हे आणि अध्यात्म असलं पाहिजे. अध्यात्म असेल तर त्या अध्यात्मामुळे स्वार्थ प्रवृत्ती दूर जाईल. माझी लेकरं आहेत तशी पूर्ण विश्वातली, आणि मग अहंकार जाईल. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी फार सुंदर वर्णन केलं. तो अहंकारा ते दवडूनी, तो अहंकार दवडून टाकतो. आणि विश्वामध्ये विश्व होऊन राहतो. समर्थसुद्धा दासबोधामध्ये हेच सांगतायत. यासाठी विरक्त वृत्ती पाहिजे, वैराग्य अंगी पाहिजे. पण वैराग्य म्हणजे काय? वैराग्य म्हणजे फक्त केवळ भगवे वस्त्र परिधान करणं, दाढी जटा आणि ते माळांचे पेंडके हे उपयोगाचं नाही आहे. वरवरचं वैराग्य आहे. तर मुळात वैराग्य म्हणजे लोकसंग्रह करून आपल्या ज्ञानाचा उपयोग. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये विरक्ताची जी लक्षणं सांगितली आहे ती फार सुंदर आहे. विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा, शुद्ध मार्ग समाजाला सांगावा. विरक्ते संशय छेदावा, संशय छेदून टाकावा. शुद्ध मार्ग समाजाला सांगावा, तो विरक्त आहे. भगवं वस्त्र घातलं. अरे भगवा रंगाचं महत्त्व काय आहे? भगव्या वस्त्राचा अर्थ काय? भगवा असे 3 अक्षर आहेत. भ म्हणजे जो भयरहित आहे, ग म्हणजे जो गर्वरहित आहे, आणि वा म्हणजे जो वासनारहित आहे. त्यांनी भगवं वस्त्र धारण करावं. आणि समाजासाठी झटणे, समाजाचा उद्धार करण्यासाठी आपला देहाचा त्याग करावा लागला तरी चालेल, अशी वृत्ती ज्याची आहे तो विरक्त आहे. भगवंतांनी
लोकसंग्रह करावा असं सांगितलं आहे. पंडित ज्ञानी आहेत, पण त्याचा उपयोग राष्ट्रासाठी झाला पाहिजे, राष्ट्राची हानी होता कामा नये. आपल्याला आज महाभारतातलं एक चरित्र पाहायचं आहे की ज्या चरित्रातून आपण हा बोध घेऊ की शिक्षकांनी शिकवल्यानंतर त्या शिक्षणाचा परिणाम काय झाला. परीक्षेच्या वेळेस भांडणं झाले, आपापसामध्ये मारामाऱ्या झाल्या आणि त्यातून द्वेषाची बीजं पेरल्या गेली आणि द्वेषाची बीजं पेरल्या गेल्यामुळे 18 अक्षौहिणी सैन्याचा नाश झाला. म्हणून उत्तरार्धामध्ये आपण महाभारतातल्या आदिपर्वाचं एक चरित्र पाहू की ज्यातून शिक्षणाचं ध्येय काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. तेव्हा आपलं शिक्षणाचं ध्येय हे अध्यात्म असलं पाहिजे. अध्यात्माची जर बीजं असतील त्यात तर खरोखरच त्या शिक्षणाचा उपयोग होईल, राष्ट्राचा उद्धार होईल, राष्ट्राची उन्नती होईल, समाजाची उन्नती होईल आणि त्यावर आपलीही होईल. केवळ आणि जसं शिकलं आहे तसं फक्त मांडणे बोलणे एवढा उपयोग नाही आहे, तर त्याचं आणि समाजासाठी आपण धडपड केली पाहिजे, धडपरेपर्यंत धडपड केली पाहिजे, नाही का. तेव्हा असा जो करतो तो खरा पंडित आहे, तो खरा ज्ञानी आहे. तुकाराम महाराज मूळ अभंगामध्ये सांगतात की शिकल्या बोलाचे सांगतील वाद, शिकल्या बोलाचे सांगतील वाद, तुका म्हणे कैसी लाचासाठी पाही, तुका म्हणे जैसी लाचासाठी क्वाही. तुका म्हणे जैसी लाचासाठी क्वाही. तेथील ते नाही वास्तू, शिकल्या बोलाचे सांगतील वाद, शिकल्या बोलाचे सांगतील वाद, शिकल्या बोलाचे सांगतील वाद, सांगतील वाद, सांगतील वाद. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे थोडा भजन करू, कारण सोहेरोबानाथ म्हणतायत नघेचे हरीचे नाम ऐसी जिव्हा कशाला. तेव्हा या जिव्हेनी मधुर असं नाम आपण घेऊयात. राधा राधा कृष्ण राधा जय राधा, राधा कृष्ण राधा, राधा 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 कृष्ण राधा, राधा 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 कृष्ण राधा जय राधा, राधा कृष्ण राधा जय राधा, राधा राधा कृष्ण राधा. गोपाल कृष्ण भगवान की जय. नामदेव महाराज म्हणतायत नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तनकाराचा वेश हा कसा असतो की गळ्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ आणि पायामध्ये चाळ. चाळ कशा करता, कीर्तनकाराचे चाळे जावेत म्हणून आणि भगवंताकडे लक्ष लागावं म्हणून. अलक्षी लक्ष लागण्यासाठी हा कीर्तनातला एक प्रकार आहे की कीर्तनात नाचायचं. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ही कीर्तन आणि ऐकण्यासाठी जायला आता कुठे लांब असलं तर वेळ मिळत नाही, म्हणून कीर्तन विश्वनी ही एक सुविधा निर्माण केली आहे की आम्ही जिथे असलो तिथे आम्हाला कीर्तन ऐकता येईल. आणि हे कीर्तन ऐकण्याकरता आपण अनेक जणांना प्रवृत्त करावं, कीर्तन हे शेअर करावं. या कीर्तनासाठी अर्थात हे सगळं करायचं, हा एवढा मोठा पसारा व्याप, तर त्यासाठी धनही पाहिजे. तेव्हा आपण
जास्तीत जास्त सहकार्य या कीर्तन विश्वाला करावं आणि ही कीर्तनाची परंपरा आमची अनादी कालापासूनची नारदांपासून चालत आलेली ही परंपरा जतन करण्याचं काम आपलाही त्यामध्ये खारीचा वाटा असावा. आपण उत्तरार्धाकडे जाऊ. अस्त्रविद्येमध्ये प्रवीण असलेले भरद्वाज, या भरद्वाजांनी अग्निवेशचे महाप्रभावी त्या अग्निवेशाला आग्नेय अस्त्र शिकवलं आणि आग्नेय अस्त्र शिकवल्यानंतर या अग्निवेशाने भरद्वाजांचा जो मुलगा द्रोण, या द्रोणाला आणि अग्निवेशाने आग्नेय अस्त्र शिकवलं. अग्निवेश हा अग्नीपासून जन्माला आलेला होता. अत्यंत महाप्रभावी असणारा भरद्वाजांचा पुत्र द्रोण हा त्यांच्याकडे शिकत होता. भरद्वाजांचा मित्र पृषत नावाचा राजा होता. भरद्वाजाचा मित्र पृषत राजा, भरद्वाजाचा मित्र पृषत राजा, द्रुपद सुत आपुला ठेविकाचा, द्रुपद सुत आपुला पुत्र ठेविकाचा. अग्निवेशाच्या कडे आणि त्या पृषतानी सुद्धा भरद्वाजांचा मुलगा तिथे शिकतोय म्हणून आपलाही मुलगा द्रुपद नावाचा तो ठेवला. आणि द्रुपद आणि द्रोण दोघही मित्र झाले. अग्निवेशाचे ऋषी म्हणून झाला, अग्निवेशाचे गृही म्हणून झाला, स्नेह द्रोणासी पृषत कुमाराला. द्रोण आणि द्रुपद यांची मैत्री झाली. इतकी पक्की मैत्री आता सोडावं वाटत नव्हतं. पण गुरुच्या घरी अध्ययन संपल्यानंतर आता आपापल्या ठिकाणी जायचंय. हा द्रुपद राजा, हा द्रुपद जो होता तो द्रोणाला म्हणाला, कारण द्रोण बिचारा गरीब होता, ब्राह्मणाचा मुलगा, हा क्षत्रिय आणि द्रुपद राजाचा मुलगा आहे. त्यामुळे द्रुपदानी द्रोणाला आश्वासन दिलं, सांगितलं की मित्रा तू काही काळजी करू नकोस, तू दरिद्री आहेस, घरात खाण्यापिण्यासाठी काही नाही, पण तू त्याचा विचार करू नकोस, मी तुझा मित्र आहे. अरे एक दिवस माझे वडील मला त्या पांचाल देशाच्या राजगादीवर बसवतील, म्हणून जेव्हा कायमज सख्या, जेव्हा कायमज सख्या द्रोण येईल राज्यपद तात. ज्यावेळेला माझे वडील मला राज्यपद देतील तेव्हा तद्भोगता तू, तेव्हा त्या राज्याचा भोगता तूही असशील, तूही उपभोग घे. मी तुला आणि कधीच असं वाऱ्यावर सोडणार नाही, तू मित्र आहेस माझा. केवढी मैत्री होती. द्रोणालाही वाटलं की खरोखर मला आधार आहे. द्रुपद निघून गेला. द्रोणही आपल्या घरी आले आणि द्रोणांनी काय केलं की वडिलांच्या आज्ञेप्रमाणे विवाह केला पितृआज्ञेने. आणि कृपाचार्यांची जी बहीण कृपी, शरद्वान गौतमाची मुलगी, त्या कृपीशी विवाह केला. कृपीशी विवाह झाल्यानंतर यथावकाश त्यांना मुलगा झाला, जो सप्तचिरंजीवापैकी एक असणारा अश्वत्थामा. अश्वत्थामा जन्माला आला. आनंद झाला, कारण संसाराच्या वेलीवर
आणि मूल जन्माला आलं. पण दुर्दैव असं होतं की अश्वत्थाम्याला दूध प्यायला द्यायला सुद्धा दूध घरात नव्हतं. एक गाय सुद्धा नाही आहे माझ्याकडे. वाईट वाटत होतं. काय करावं. बरं, अश्वत्थामा आता मोठा झाला, बाहेर जाऊ लागला आश्रमाच्या. इतर ऋषिकुमार जे होते त्यांच्यामध्ये मिसळू लागला आणि त्यांच्यामध्ये खेळू लागला. खेळून आला इतर मुलासे, ती दूध पिते मज कान देशी. ती मुलं ऋषिकुमारांची दूध प्यायची, कारण त्यांच्याकडे भरपूर दूध दुभतं होतं, गोधन होतं. त्यामुळे खेळणं झाल्यावर ते दूध प्यायचं. अश्वत्थामा घरी येऊन रडायचा, आई मला का दूध देत नाहीस. तेव्हा ती बिचारी आई तरी काय करणार. आईचं अंतःकरण द्रवित व्हायचं की माझ्या मुलाला मी दूध सुद्धा देऊ शकत नाही, पण याचा हट्ट कसा पूर्ण करू. आणि तिने विचार केला, ठीक आहे अश्वत्थामा, मी तुला दूध देते. म्हणून तिने काय केलं, दे पीठ पाण्यात कालवून. पीठ घेतलं, पाण्यात कालवलं आणि ते पांढरं पाणी दिलं. अश्वत्थामा नाचायला लागला, मला दूध मिळालं, मला दूध मिळालं. पण हे द्रोणाने पाहिलं आणि घळा 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 अश्रू चालले होते. महाभारतात वर्णन आहे की द्रोण म्हणाले, धिक माझ्या जीवनामध्ये. माझा मुलगा पिठाचं पाणी पितोय आणि दूध मिळालं म्हणून नाचतोय. खरंच द्रोणा, अरे तू कपर्दिक सुद्धा मिळवू शकत नाहीस. धिक तुझं जीवन आहे. काय अर्थ आहे तुझ्या जीवनाला. असं करावं, कुठेतरी आता जावं, कुणाला तरी गोदान मागावं. एक जरी गाय मिळाली तरी अश्वत्थाम्याला दूध पाजता येईल. आणि या सांसारिक दुःखाने पोळलेले द्रोण, त्यांना वार्ता कळली की भगवान परशुराम हे आपलं सगळं द्रव्य वाटतायत, याचकांना दान देत आहेत. आणि म्हणून विचार आला की आपण आता परशुरामांकडे जावं. आणि परशुरामांकडे त्या ठिकाणी द्रोण गेले. आपलं सगळं दारिद्र्य कसं आहे, काय प्रसंग घडला, मुलाला कसं समाधान त्याचं केलं पिठाचं पाणी देऊन, दूध आहे म्हणून. पण भगवान परशुराम म्हणाले, हे विप्रा, तुला यायला उशीर झाला आहे, तुला यायला विलंब झाला. अरे माझ्याकडे जे होतं ते पूर्ण वाटून झालं, आता माझ्याकडे काही शिल्लक नाही रे. नसे किमपि राहिले वसन द्रव्य सोने रुपे. माझ्याकडे काही शिल्लक नाही आता. सोनं नाही, द्रव्य नाही, कपडे नाही, रूप नाही. दिले सकल याचका मजसिना उणे श्री कृपे. दिली अवनी कश्यपा, ही अवनी सुद्धा कश्यपाला देऊन टाकली. आता माझ्याकडे म्हटलं तर दोनच वस्तू आहेत माझ्या अधिकारामध्ये, एक तर माझा देह आणि दुसरी म्हणजे माझ्याकडे असणारी अस्त्रविद्या आहे. तेव्हा या दोनपैकी काय पाहिजे तुला. अस्त्रविद्या पाहिजे की माझा देह पाहिजे. द्रोण मनात विचार करू लागला, काय करू मी ह्या भार्गवरामाला घेऊन, परशुरामांना घेऊन. आणि अस्त्रविद्येने काय होईल. ज्यांच्या मनामध्ये असा संशय आला म्हटल्याबरोबर परशुरामांनी सांगितलं, हे विप्रा, हे द्रोणा, मी तुला सांगतो, अस्त्रविद्या जर घेतली तर त्या अस्त्रविद्येच्या बळावर तू राजा होऊ शकशील आणि तुला धन द्रव्य सगळं मिळेल, जे म्हटलं ते मिळेल. अस्त्रविद्या घे. द्रोणाने हो म्हटलं आणि द्रोण तिथं राहू लागले. अस्त्रविद्या आहे पूर्ण धनुर्वेदच सरहस्य असा शिकवला आहे. पूर्ण धनुर्वेद अवगत झाला.
ब्रह्मास्त्र शिकवलं, अनेक अस्त्र कसे प्रयोग करायचे, परत कसे घ्यायचे, ह्या सगळ्याचं ज्ञान मिळाल्यानंतर आता परशुरामांनी सांगितलं, द्रोणा, माझ्याकडे जे होतं मी तुला ज्ञान दिलं आहे, याचा उपयोग कर. म्हणून द्रोण निघाले. पण जाता जाता मनात विचार आला, काय उपयोग आहे? अरे, ही अस्त्रविद्या शिकलो मी, पण माझा मुलगा दुधा वाचून तळमळतोय, त्याला दूध प्यायला मिळत नाही. तेव्हा कुठेतरी जाऊन एखाद्या सधनाकडे, ज्याच्याकडे गायी आहेत, त्याला गोदान दे म्हणावं. पूर्वीच्या काळी लोक गोदान करायचे. गोदान काय, अश्वदान करायचे, गजदान करायचे. आज कुठलं गोदान हो केलं तरी त्याचं स्वरूप कसं असतं माहीत आहे? माझं कीर्तन एका आजीबाईंना आवडलं. त्या म्हटल्या, महाराज फार कीर्तन छान करता, मला तुम्हाला गोदान द्यायचं आहे. अहो म्हटलं, पण ते गोदान तुम्ही द्याल, पण ती गाय बांधू कुठे? आज चरायला जागा नाही, मोठ्या शहरामध्ये बांधायला जागा नाही, 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाही. त्या गाईला पाणी कुठून पाजायचं, चारा कुठला खाऊ घालायचा? नाही म्हटलं, काही करा तुम्ही, पण मला गोदान द्यायचं. गेलो त्यांच्या घरी, पाटावर बसवलं. मी आपला गाय पाहत होतो, इकडं तिकडं गाय कुठे दिसते, शिंग कसे आहेत तिचे, मारकी आहे का, दूध किती देईल, किती चारा खाईल, गाय दिसत ना. महाराज हात करा. त्या आजीबाई ओरडल्या, हात केला. मी इकडं तिकडं पाहतोय, तोच त्या म्हणाल्या, सोडलं महाराज पाणी, गोदान झालं. हां, कुठं आहे हे? काय म्हणल्या, ₹1.25 दिला हातावर, 1 रुपयाची गाय आणि 4 आण्याचं वासरू, झालं. काय सोपं झालं आहे आज. गोदान जर कुणी देईल मला तर बरं होईल. आणि म्हणून असं करावं, आता गोदान मागावं. बहुधन असो नसोवा, काही धन नसलं तरी चालेल, पण एक दुप्त घरी असावं. म्हणून निघाले. आता कुठे जावं? पण मार्गी जाता मनात आलं, अरे आपल्याला द्रुपद म्हणाला होता, आणि आता द्रुपद, पृषतराजांनी द्रुपदाला गादीवर बसवलंय. तेव्हा तो राजा झालाय पांचाल देशाचा. आपण जावं त्याच्याकडे आणि द्रुपदाला मागावं, मला गाय दे, मला धन दे. म्हणून त्याप्रमाणे त्या ठिकाणी द्रुपदाच्या नगरीमध्ये, त्या पांचाल नगरीमध्ये द्रोण गेले. गेल्यानंतर अशी स्थिती आहे की जीर्ण वस्त्र अंगावर आहे, काळी सावळी ही मूर्ती. वसन जीर्ण कृश वर्ण सावळा, जीर्ण वसन कृश वर्ण, कृश अगदी शरीर. आणि असे द्रोण त्या नगरीमध्ये आले. वसन जीर्ण वर्ण सावळा, ब्राह्मण सत्वरी आला, ब्राह्मण सत्वरी आला. द्रुपद गृहाशे निघता दूते, दूते त्या अडविला. दूतानी दारातच अडवलं. हे कुठे चाललास? अरे मी राजाचा मित्र आहे, तेव्हा भेटायला आलो आहे, मला असं अडवू नकोस. हे बघ, थांब थांब, मला अडवू नकोस तू. मी लहानपणचा मित्र आहे, आम्ही गुरुगृही एकत्र राहत होतो, शिकत होतो. तेव्हा मला जर अडवलंच तर राजा रागवेल तुला. यांनी विचार केला, ठीक आहे, जा मग आतमध्ये. आतमध्ये ललकारी झाली, कुणी ब्राह्मण भेटण्यासाठी आलाय. राजा रत्नखचित सिंहासनावर बसला होता. सत्ता हातात आली, पैसा हातात असला. सत्ता हाती पैसा हाती धुंद नसे झाला, असा महात्मा कुणी पाहिला नाही हो. सत्ता हातामध्ये, राज्यपद आहे, पैसा आहे, सगळं आहे. यांनी आणि आल्यावर हात जोडून उभा राहिलाय. राजा, मी तुझा मित्र आहे,
बालपणीचा मित्र. कोण मित्र? अरे राजाचा मित्र कधी भिकारी असतो का? चालता हो इथून. ऐकलं राजा, अरे विचार तर कर. कानाच्या रूपा स्मरण पहिले, कानाच्या रूपा स्मरण पहिले, कानाच्या रूपा स्मरण पहिले. कानाच्या रूपा स्मरण पहिले, आनंदाचे दिवस मजेचे, आनंदाचे दिवस मजेचे, बालपणी जे गेले. तुला आठवत नाही? अरे आपण एकत्र होतो आपण गुरुगृहाशी, अग्निवेश मुनी सेवायाशी. त्या अग्निवेश मुनींकडे होतो आपण, अग्नेयास्त्र शिकलो आपण. हे बघ ब्राह्मणा, मला काही सांगू नकोस. राजाचा मित्र राजा असतो. वाटल्यास तू आलायस ना माझ्याकडे याचक म्हणून, आजच्या रात्री तुला जेवायला देईन, उद्या सकाळी निघून जायचं. तू वचन दिलं होतंस मला की माझ्या राज्याचा तू भोगता आहेस, तूही अधिकारी आहेस. हे बघ मला काही माहीत नाही, चालता हो इथून. द्रोणाला खूप वाईट वाटलं की काय राजाचा मित्र राजा असतो. अरे रथात बसलेला आणि त्याचा मित्र कधी पायी चालणारा असतो का? हंस असतो आणि बकई असतो मानसरोवरामध्ये. म्हणून काय दोघांची मैत्री होते का? मित्र असतात का ते दोघं? हे सगळं ऐकलं, क्रोध आला, पण क्रोधाला सावरलं. तिथून निघाले, पण मनामध्ये द्वेष निर्माण झाला होता. याचा बदला घ्यायचा, सूड घ्यायचा याचा. आणि तीच प्रतिज्ञा करून आता आपल्या मेहुण्याकडे जावं म्हणून हस्तिनापूरला आले. आले हस्तिनापुरासी, कृपीचा भाऊ कृपाचार्य हे कौरव पांडवांना अस्त्रशस्त्रविद्येचं ज्ञान देत होते. तिथे आले, सगळी आपली कर्मकथा सांगितली आणि राहू लागले. एक दिवस काय झालं, आता कृपाचार्यही शिकवत होते त्यांना. त्यांनी सांगितलं थांबा, इथं भरपूर धन आहे हस्तिनापुरामध्ये, मुलंही आहेत, शिकवण्याचं काम मिळेल, पण थोडी प्रतीक्षा करावी लागेल. राहिले. एक दिवस त्यांनी पाहिलं कौरव आणि पांडव हे विटी दांडूचा खेळ खेळत होते आणि आता डाव आला होता तो भीमावर. भीम हातामध्ये दांडू घेऊन उभा होता आणि आता हा भीम एवढ्या जोरात दांडूने ती विटी टोलविल, ती विटी कुठे जाईल काही सांगतायत. पण भरभर 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 सगळी मुलं पांगली आणि ती विटी पकडण्यासाठी भीमाने एक टोला लगावला आणि जशी विटी निघाली ती एका विहिरीत जाऊन पडली. विहीर कोरडी होती. मुलं प्रयत्न करू लागले पण विटी काही हाताला येईना, विटी काढता येईना, हतबल झाले बिचारे. द्रोण ही सगळी गंमत पाहत होते. द्रोण त्या ठिकाणी आले आणि म्हणाले, मुलांनो, अरे नुसतंच धनुष्य हातात घेतलंय. हे धनुष्य म्हणजे काय एखाद्या व्यापाऱ्याचं तराजू काटा नाही उलटं करून. या तुम्ही धनुष्यविद्या शिकताय, मग या धनुष्याच्या साह्याने तुम्हाला विटी काढता येत नाही? नाही, आणा इकडे. आणि द्रोणाचार्यांनी काय केलं, ते धनुष्य घेतलं, बाण मारला आणि त्या बाणावर ती विटी वर आली. ही सगळं अद्भुत पाहिल्यानंतर अर्जुनाने भीष्माचार्यांना सांगितलं, पितामह पितामह भीष्म, अहो आज असं असं झालं. भीष्माचार्यांनी विचार केला की असा कोण असेल. एकतर बाळमुखे ते कळता
बाळमुखे ते कळता भीष्म म्हणे परशुराम की द्रोण. दोघांनाच ही विद्या येते. एक तर परशुराम असले पाहिजे, नाही तर द्रोण असले पाहिजे. आली असेल भाग्य, काहीतरी कुरुकुळाचं भाग्य असेल म्हणून या दोनपैकी कोणीतरी इथं आलेलं आहे. चांगलं झालं, आपल्या मुलांना त्यांच्याचकडून शस्त्रविद्या शिकू. म्हणून भीष्माचार्य तातडीने भेटायला आले आणि द्रोणांना पाहिल्यानंतर वंदन केलं. आचार्य चला. हस्तिनापुरामध्ये त्यांचा सत्कार केला, आपली सगळी कर्मकथा सांगितली आणि द्रुपद राजाने केलेला अपमान सांगितला. मी आपल्याकडे याच करता आलो आहे की मला धन मिळेल, मी आपल्या मुलांना शस्त्रास्त्रविद्या शिकवेन. ठीक आहे म्हणले, राहा. द्रोणाचार्यांना कौरव पांडवांना शस्त्रास्त्रविद्या शिकवण्याचं काम मिळालं. पण पहिल्याच दिवशी द्रोणाचार्यांनी या मुलांना सांगितलं, हे कुमारांनो, माझ्या मनात एक चिंता आहे आणि माझ्या मनातलं चिंतित जे कार्य आहे ते आपण करावं. बोला कोण करेल? सगळे गप्प बसले, कारण कार्य काय ते सांगितलंच नाही. आणि मग कार्य काय ते न सांगितल्यामुळे बाकी कुणी बोललं नाही. पण एक अर्जुन असा होता, तो म्हणाला, ठीक आहे गुरु महाराज, तुमचं जेही काम असेल ते मी करीन, काही असू द्या, तुम्ही म्हणाल ते करील मी. झालं, शस्त्रास्त्र विद्येला शिकायला सुरुवात झाली. पण मनात हेतू काय? शिकवणाऱ्याच्या मनात हेतू हाच आहे की माझं संसाराचं भलं व्हावं, माझ्या बायको, ठीक आहे हेही समजू शकतो. पण मनामध्ये जो सूड होता, जो द्वेष होता द्रुपद राजाबद्दल, त्याचा बदला घ्यायचा आहे. आणि हा विद्यार्थ्यांकडून हा मनामध्ये विचार होता. शिकवायला सुरुवात झाली, पण मनामध्ये ही भेदवृत्ती एक होती. शिकवताना त्यांनी सगळ्यांना सारखं शिकवलं नाही. याला वेगळं शिकवलं, त्याला वेगळं शिकवलं, त्याला वेगळं शिकवलं. महाभारतात वर्णन आहे की गुरुची सेवा करावी लागायची. मग द्रोणांनी सांगायचं, जा पाणी घेऊन या नदीवर. मग सगळ्यांना कमंडलू दिले, पण ते बारीक तोंडाचे, बुडबुड बुडबुड भरायला वेळ लागायचा. आणि मग त्यांना येण्यासाठी उशीर लागायचा. पण आपल्या मुलाला अश्वत्थाम्याला मात्र त्यांनी मोठ्या तोंडाचं भांडं दिलं होतं. तो गेला की पटकन बुडकून भरून घ्यायचा आणि लागलीच यायचा. मग तो आला की त्याला वेगळं शिक्षण द्यायचं, त्याला अधिक शिक्षण द्यायचं, आपला मुलगा जास्ती सरस ठरावा म्हणून. पण अर्जुनाच्या ही गोष्ट लक्षात आली होती. अर्जुन शस्त्रास्त्रविद्येमध्ये प्रवीण होत होता. जी अस्त्र शिकवली त्याचा तो प्रयोग करून पाहत होता. त्यांनी पाहिलं अश्वत्थामा लवकर जातो, गुरुजी त्याला काही वेगळं शिकवत आहे, नाही आपल्यालाही हे शिकलं पाहिजे. म्हणून अर्जुनाने काय करायचं, त्याला शिकवलेल्या वायवास्त्राने, वरुणास्त्राने तो पटकन भांडं भरून आणायचं, आपलं कमंडलू भरून आणायचं आणि अश्वत्थाम्याबरोबर ते विद्या ग्रहण करायचं. असं होता 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 हो शिक्षण पूर्ण झालं. पण शिकवताना भीमाला वेगळं शिकवलं, कर्णाला वेगळं शिकवलं, दुर्योधनाला वेगळं, अर्जुनाला वेगळं, अश्वत्थाम्याला वेगळं. आणि त्यामुळे शिक्षणातच त्या मुलांच्या मनात आपापसामध्ये मत्सर निर्माण झाला, द्वेष, सुडाची भावना निर्माण झाली त्या शिक्षणामुळे. आणि आता परीक्षेची वेळ आली, परीक्षेसाठी तयारी झाली. आता शस्त्रास्त्राची विद्येची परीक्षा म्हणजे एक रंगभूमी तयार करण्यात आली. सर्व हस्तिनापुरातल्या नागरिकांना बोलवण्यात आलं आणि यांच्याकडे असणारी शस्त्रास्त्रविद्या कशी हे करतात, कसं हे आणि आपल्या विद्येचं प्रदर्शन करतात यासाठी लोक आले होते. आणि ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेस आपापसात भांडणं सुरू झाले, मारामाऱ्या सुरू झाल्या. शेवटी त्याचं पर्याय काय, संध्याकाळ झाली होती, वृद्ध लोक मध्ये पडले
आणि ते थांबवलं सगळं प्रकरण. आता मात्र अशी स्थिती झाली की विद्या तर देऊन झाली आहे, पण गुरुदक्षिणा मिळायची आहे. आणि म्हणून द्या माझा गुरुदक्षिणा ऐशी, त्या विद्यार्थ्यांना सांगितलं मला अशी गुरुदक्षिणा द्या, मी जी मागतो तीच खरी गुरुदक्षिणा आहे. खरं म्हणजे नमन ही दक्षिणा महत्त्वाची आहे, पण ज्यांनी सांगितलं द्रुपद राजा आहे त्याला जिवंत पकडून आणायचं, त्याचं धन द्रव्य हिरावून आणायचं, राज्य हस्तगत करायचं. कौरवांना असं वाटलं की आता हे सगळं आणि जे पांडवांकडे जायला नको याचं श्रेय आपल्याला मिळावं, म्हणून कौरव आधीच पळत सुटले पांचाल देशाकडे. आणि तिथे गेल्यानंतर रणशिंग फुंकलं, युद्धाला सुरुवात झाली. चला उठा चला, चला उठा चला, सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला, चला उठा चला, सज्ज व्हा उठा चला, सशस्त्र व्हा उठा चला, वाद्य सर्व वाजवा झणा झणा झणा, ढोल तमामे तुतार्या मृदुंग झांजा जोरजोरात वाजायला सुरुवात झाली, शंख वाजायला लागले. चला उठा चला, वीर हो कृतांत व्हा, रणधुमाळी माजवा, वीर हो कृतांत व्हा, रणधुमाळी माजवा, चला उठा चला. आणि युद्धाला सुरुवात झाली. तुंबळ असं युद्ध झालं. द्रुपद राजा पराक्रमी होता, त्याने भराभर बाण सोडले, त्याचं सगळं सैन्य आलं आणि कौरवांची दाणादिण झाली. वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे त्या जंगलामध्ये वणवा लागल्यानंतर जसे धूम पळून जावेत तसं, आणि कौरव पळून गेले युद्धात. द्रुपद राजाने यांना पळवून लावलं. आले त्यावेळेला द्रोणाचार्यांनी त्यांना आश्वासित केलं, थांबा थांबा, काही होणार नाही. अर्जुन हे सगळं पाहत होता. अर्जुनाने काय केलं, गुरूंना वंदन केलं आणि सांगितलं, गुरुदेव आता आम्ही आपली सेवा करण्यासाठी निघतोय, आम्ही जाऊ. ठीक आहे. पण असं केलं की धर्माला सांगितलं, धर्मराजांना, की तुम्ही इथे गुरूंजवळ बसा, थांबा. धर्मासी गुरु समीप स्थापुनी त्यांना ठेवलं. भीमाला बरोबर घेतलं. रथाची आणि कदाचित चाकाला काही झालं युद्धात तर रथचक्र सावरणारे म्हणून नकुल सहदेव बरोबर घेतले. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि काही सैन्य पुन्हा पांचाल देशावर चालून आलं. अनेक दुष्टांचा संहार करीत 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 मध्येच वाडवाला त्याला कापीत आणि युद्धभूमीवर आले. भेरी बजे संग्राम की, भेरी बजे संग्राम की, भेरी बजे संग्राम की. संग्राम के जयनाद से गूंजी दिशाए, जयनाद से गूंजी दिशाए, जयनाद से गूंजी दिशाए, भेरी बजे संग्राम की.
में आकाश में रण रंग छाये आकाश में रण रंग छाये भयभीत हो रिपु का बजाये भयभीत हो रिपु का बजाये भेरी बजे संग्राम की भेरी बजे भेरी बजे भेरी बजी तुंबळ असं युद्ध झालं. भीमानी अनेक हत्तींना उचलून फेकलं, त्यांचे दात उपटून काढले. अर्जुनाने सो सणाना सणाना सो सणाना सणाना वाजती शरणी कर काय हाने कर एका पाठोपाठ एक बाण सोडीत होता. कुणाच्या लक्षातही येत नव्हतं हा केव्हा बाण लावतो सोडतो केव्हा. तुंबळ अशा युद्धामध्ये भीमानी तर अनेक जणांना वाटेल लावलंच होतं, पण अर्जुनाच्या बाणांनी कित्येक जे सारथी होते त्यांचं पाखरूच झालं. जो उडवला तो वरच फुलपाखरासारखं. आणि त्या द्रुपद राजाचं तर झेंडा तो पाडला खाली, घोडे मारले, सारथ्याला मारलं. आणि अर्जुनाने मोठ्या हिमतीने आपल्या रथावरून त्या द्रुपदाच्या रथावर उडी मारली, त्याला कवटाळलं, पकडलं आणि आपल्या रथावर आणलं, बांधून टाकलं. आणि मग मात्र नमस्कार केला. कारण तुम्ही माझ्या गुरूंचे बंधू आहात तेव्हा माझे गुरुच आहात. गुरु आज्ञेप्रमाणे मी तुम्हाला आणि माझ्या गुरूंकडे घेऊन चाललो. द्रोणाचार्यांपाशी आणलं आणि सांगितलं, गुरु महाराज ही गुरुदक्षिणा. हा द्रुपद राजा धरून आणलाय, पूर्ण पांचाल देश जिंकलाय आपण. गंगेच्या दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे असलेला भाग. द्रोणाचार्यांना आनंद झाला. बिचारा द्रुपद राजा हतबल झाला होता. तो म्हणाला, हे द्रोण आपण मित्र आहोत. मित्र त्या दिवशी नाही आठवलं तुला? त्या दिवशी तर म्हणाला भूपाचा मित्र असतो, धनिक मित्र धनिकाचा, धनिक धनिकाचा असतो, कवी कवीचा असतो, राजाचा राजाच मित्र असतो. म्हणून हे बघ, माझ्या मनात काही हे नाही आहे. मी हे सगळं का केलं? तुझं राज्य मिळवलं, आता मी राजा झालो आहे, तू भिकारी आहेस. कोण कोणाचा मित्र? पण मी तसं करणार नाही. मी ब्राह्मण आहे, ब्राह्मण क्षमावान असतो. तेव्हा मी तुला सोडून देतो आणि तुझं अर्ध राज्यही तुला देतो. पण अर्ध राज्य माझ्याकडे ठेवतो. का? कारण राजाचा मित्र राजा असतो, म्हणून ते अर्ध राज्य माझ्याकडे असतं. द्रुपदाचा अपमान जरी केला असला तरी पुन्हा त्याचा सत्कार करून त्याला बोलावला, पाठवला. पण हे शल्य द्रुपदाच्या मनात
बोचत राहिलं. आणि याचा परिणाम काय झाला तर या द्रुपदाच्या मनामध्ये द्रोणाचार्यांबद्दल द्वेष निर्माण झाला आणि द्रोण नाशाकरता त्यांनी दृष्टद्युम्नाला निर्माण केलं. आणि शेवटी ह्या द्वेष मत्सरांमुळे त्या मुलांच्याही मनात द्वेष मत्सर या शिक्षणातून मिळाला आणि त्यामुळे तो वाढला. पुढे महाभारतीय युद्धामध्ये त्याचं पर्यवसान झालं. 18 अक्षौहिणी सैन्य नष्ट झालं आणि त्याचे परिणाम आज 5000 वर्षानंतरही आम्ही भोगतोय. कारण ती एक परंपरा चालू राहते म्हणून. आणि त्यात राष्ट्राची हानी होते फक्त केवळ स्वतःच्या स्वार्थाकरता. एक सुंदर दृष्टांत भोज राजा जो होता, ह्या भोजाचे वडील सिंहल राजे. ह्या सिंहल राजांनी 5 वर्षाचा भोज असताना आपल्या मुंज नावाच्या भावाकडे भोजाला सोपवलं आणि सिंहल दिवंगत झाला. सिंहल गेल्यानंतर मुंजाने विचार केला, 5 वर्षाचं पोरगं आहे, अरे याला काय करायचं, राज्य तर मला मिळालं पाहिजे, पण याला मारलं पाहिजे. पण आपण कशाला मारायचं, म्हणून मांडलिक जो राजा होता वत्स नावाचा त्याच्या स्वाधीन केलं, याला मारून टाका. पण याचं दिव्य सौंदर्य भोजाचं आणि त्या चातुर्य जे होतं, शहाणपण जे होतं भोजाकडे, ते पाहिलं आणि याला दया आली. वत्स राजाने काय केलं, याला आपल्या तिथे तळघरामध्ये खाली लपून ठेवलं. पण आपल्याला मारतात की काय या भीतीने भोजाने एक पत्र काकाला लिहिलं, मुंज काकाला, की काका मला मारणार की काय अशी भीती वाटते. आणि मग त्या पत्रामध्ये काय होतं, कृतयुगामध्ये तो मांधाता एवढा महिपती असणारा, पण तो गेला, तोही शिल्लक राहिला नाही. एवढा मोठा 14 चौकड्याचं राज्य असलेलं रावण तोही गेला. युधिष्ठिरादी प्रभृती गेल्या. तेव्हा मुंज काका तुमचं काय, तुमचंही हेच होणार आहे. हे पत्र मात्र वत्सराजाने मुंजाजवळ नेऊन दिलं आणि ते पत्र वाचल्यानंतर मुंजाला उपरती झाली. मुंजाने सांगितलं भोजाला माझ्याकडे घेऊन या. आणि भोजाला राज्यावर बसून स्वतः संन्यास घेतला आणि तो मुंज वनामध्ये निघून गेला. एक हा जो विचार आहे स्वार्थाचा, मला सत्ता मिळावी, मला राज्य मिळावं, मला पैसा मिळावा आणि त्याकरता दुसऱ्याला मारणे, सूड उगवणे, ह्या गोष्टी टाळल्या. आणि त्या कोणत्या शिक्षणाने असा विचार येईल, कोणत्या ज्ञानाने येईल, तर ज्या शिक्षणामध्ये अध्यात्माची बीज आहे, देहाची नश्वरता ज्याला कळली आहे त्यालाच ती अनुभूती येईल किंवा त्यातला जो अनुभव आहे तो घेईल. आणि म्हणून नुसतं शिकलेल्या याचं वाद घालण्यात किंवा समाजामध्ये आपसात भांडण लावण्यात, राष्ट्राची हानी करण्यात अर्थ नाही. किंवा असं शिक्षण आम्हाला मिळावं, आम्ही त्याप्रमाणे वागावं. पण तुकाराम महाराज सांगतायत की शिकलेल्या बोलामुळे त्याचा अनुभव घेत नाहीत, त्याचं आणि तो अनुभव घेतला पाहिजे, त्यातून मनाला शांती मिळाली पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, असं शिक्षण असलं पाहिजे. नाहीतर शिकल्या बोलाचे सांगतील वाद, शिकल्या बोलाचे सांगतील वाद. अनुभव भेद नाही कोणा, तुका म्हणेलाचा साठी देती ग्वाहे, देतील हे वस्तू, देतील हे ठावे, नाही वस्तू
वाद भेद नाही कोणा अनुभव भेद नाही कोणा अनुभव भेद नाही राधा कृष्ण राधा जय जय राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा 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 कृष्ण राधा जय जय राधा कृष्ण राधा गोपाल कृष्ण भगवान की जय परमहंस सद्गुरु बाळकृष्ण महाराज की जय 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 रघुवीर समर्थ हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा हे कीर्तन लाईक करा शेअर करा अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे लोकप्रिय होत आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा 61 साजरी करत असताना 75 साजरी करत असताना घरात नवीन बाळाचा जन्म झालाय बारसं झालंय कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा हे एक ईश्वरी कार्य आहे आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो